गुड इव्हनिंग मित्रांनो. तर संध्याकाळ झाली आणि संध्याकाळ म्हणली म्हणजे जेवण बनवणे. तर सगळ्यांच्या आवडीनुसार जेवण बनवावं लागतं, तोच एक प्रश्न असतो. चला तर मग मी आज काय बनवते सांगते तुम्हाला. तर मी अंडे करणार होती आणि अंडे मी ऑलरेडी मशीनमध्ये लावून दिलेले होते. या मशीनमध्ये बघायची गरज राहत नाही, ऑलरेडी ते होऊन पण जातात आणि मशीन आपोआप बंदही होऊन जातं. तर ते चांगलं असतं आणि हा आहे कुळीत, तर हे किडनीसाठी खूप चांगलं असतं. तर याची मी शिट्टी घेऊन घेतली आणि याचं पाणी प्यायला पाहिजे असतं आपण. आणि आज मी खोबऱ्याची चटणी पण केली आणि हे आहे चिल्ल्यांचं पीठ. चिल्ल्यांचं म्हणजे मी हे कसं केलं आहे, तर माझ्याकडे मोड आलेले मूग होते, तर मी ते मिक्सरमधून वाटून घेतले, बारीक अशी पेस्ट केली आणि त्या मूगमध्ये मी आपल्याला चवीला तिखट जसं हवं असतं तसं मिरची घातली, कोथिंबीर घातली आणि लसणाच्या पाकळ्या घातल्या, आलं घातलं आणि सगळं ते वाटून घेतलं मिक्सरमधनं आणि एक भोपळा किसून घेतला आणि भोपळाही त्याच्यात मिक्स केला. म्हणजे की ते चविष्टही लागतं आणि शरीरासाठीही आपल्या खूप चांगलं असतं. भोपळा तसा आपल्याला आवडत नाही आणि मग आपल्याला खायला आपलं नाकटून वाकडं होतं. त्याच्यापेक्षा हे असं केलेलं आपल्याला खूप चविष्ट असतं. तर हे तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागतं आणि खूप छान झालं होतं हे. आणि मी राघवसाठी अंडेही करणार होती. तो असं तिखट खात नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी सगळं काही वेगळंच करावं लागतं. मग त्याला फिक्के अंडे केले आणि त्याला जेवू घातलं. जेवता जेवता बेबूही माझ्याजवळ होता, रेवाही होती. त्या दोघांसोबत खेळले, राघवला जेवू घातलं आणि बाकीच्यांसाठी बॉइल्ड अंड्याची भुर्जी करायची होती. तर मी इथे जाड चटणी, लसूण वगैरे असं कुटून घेतलं आणि ते तळून घेतली चटणी आणि त्याच्यात कोथिंबीर टाकली आणि जे बॉईल केलेले अंडे होते ते बारीक असे तुकडे करून घेतले आणि तेही त्याच्यामध्ये कलसून घेतले. तर असा झाला स्वयंपाक. बाय.